हॅलो. वेल मी जेव्हा बायनरी कोड बनवली आहे, फर्स्ट ऑफ ऑल बायनरी कोड अँड देन बायनरी कोड, देन त्याच्यानंतर बनवली स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर. आणि त्याच्यानंतर मला माझ्यापाशी प्रोजेक्ट होता की बायनरी कोड बुक ऑफ प्रेझेंट डे बनवायचा होता. आता याच्या अगोदर नाही का ॲक्च्युली मी बायनरी कोड एक प्रकारे सिक्वेन्स आहे. बट या बायनरी कोड बुक ऑफ प्रेझेंट डे इज जस्ट लाईक अ रिअली हिस्टॉरिकल मूवी. आणि याच्यामध्ये नाही का आता म्हणजे नाही का बायनरी कोडमध्ये मी नाही का ॲक्च्युली स्टोरीवर जास्त बाउंड न झालो होतो. कॅरेक्टर आहे त्याला इंट्रोड्यूस करण्यात आलो आणि बेसिकली ॲक्शन सीनच नाही का एक प्रकारे डिरेक्शन करण्यात आलो आणि त्यालाच प्रेझेंट करत बसलो. ॲक्च्युली मी स्टोरीवर जास्त बाउंडच न झालो. हलकीशी स्टोरी लाईन टाकली, बहुतच हलकी, बहुतच सिम्पल आहे. सम इंटेलिजंट गाय इज यूजिंग एक कोणीतरी इन्स्टिट्यूट आहे जे त्या मुलाकडून काही ना काहीतरी मदत करून देशाला हानिकारक पोहोचण्याचा प्रयत्न करते, इकॉनॉमिक क्रायसिस आणण्याचा प्रयत्न करते. तर जेव्हा त्या पोराला रिअलाईज होते तेव्हा तो स्टॉप करते. सो एक छोटीशी स्टोरी लाईन आहे आणि याच्यामध्येच नाही का ॲक्शन खूप जास्त दाखवण्यात आलं आहे. बट राईट नाऊ बुक ऑफ प्रेझेंट डे इज जस्ट लाईक अ रिअली चॅलेंजिंग फॉर मी. कारण याच्यामध्ये नाही का स्टोरी खूप जास्त अशी होती, कॉम्प्लेक्स होती आणि प्रत्येक एलिमेंट समजून घ्यायला पाहिजे होते. आणि बेसिकली नाही का कम्प्लिटली हिस्ट्रीवर होती. आणि मला याच्यात हे दाखवायचं होतं की हे जे इन्स्टिट्यूट आहे किंवा हे जे संस्था आहे म्हणजे इतकी क्रूर आहे आणि या देशाला एवढी हानिकारक पोहोचण्याचा प्रयत्न करून राहिले. बट याचा रिझन काय, व्हाय दे आर डुईंग दिस. तर मग याचं जे बॅकग्राऊंड सोल्युशन काढण्यासाठी नाही का मी काफी डिगिन पढाई केली. पढाई म्हणजे ॲक्च्युली नाही का म्हणजे खूप सारे जे ज्ञानी आहे हिस्टॉरिकलबद्दल जाणणारे, तर मी पूर्ण इतिहास वगैरे जाणून घेतला या लोकांकडून. ॲक्च्युली का आपल्याला भारत स्वतंत्र भेटला कसा, कोणकोणते प्रॉब्लेम्स होते त्यावेळेस, आणि जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा कोणकोणते प्रॉब्लेम्स सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एव्हरीथिंग प्रत्येक गोष्ट नाही का जाणून घेतलं. आणि नंतर त्याच्यानंतर मला माहीत पडलं की त्याच्यामध्ये छोटासा एक पॉईंट ऑफ व्ह्यू असा थोडासा माहीत पडला की जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा दंगे वगैरे सुरू होते, मुस्लिम हिंदू जस्ट काइंड ऑफ लाईक दॅट. तर त्याच्यामुळे मग मला एक छोटासा क्लू भेटला आणि त्या क्लूवरून मग मी हे नेक्स्ट सिक्वल बुक ऑफ प्रेझेंट डे बनवण्यात आले. आणि तर मी जेव्हा पढाई केली ह्या साऱ्या गोष्टीबद्दल, म्हणजे आता बुक ऑफ प्रेझेंट डे आता ॲक्च्युली मी बनवली तर नाही आहे अजूनपर्यंत. बट सांगू या बुक ऑफ प्रेझेंट डेसाठी नाही का मला नाही का भारताची पढाई करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ॲक्च्युली आपण या कंट्रीमध्ये राहतो गेल्या 20-25 वर्षापासून, बट आपण याच्याबद्दल खूप कमी जाणून घेतो यार, काही नाही. मग युजली आपल्या लाईफमध्ये जे काही होत आहे, समोर येत आहे अँड एव्हरीथिंग इज गोईंग इज रिअली वेल, तर आपण याच्याबद्दल जास्त विचार पण नाही करत. चला ठीक आहे, सब कुछ एकदम अच्छा आहे. बट समजा जर आपण थोडंसं भारताबद्दल हिस्ट्रीबद्दल जाणून घेतली ना, इट्स टू मच. कारण नाही का आपल्या भारताची हिस्ट्री काफी रिच आहे. राजे रजवाडे, वेद, ऋषीमुनी, रामायण महाभारतापासून ते इंग्रज वगैरे, अरे बापरे बहुत आपल्या भारताचा इतिहास इतका जास्त आहे की करीब 40 ते 50 हजार वर्षा अगोदरचा इतिहास या भारतामध्ये आहे. संस्कृत ही जी भाषा आहे ही खूप प्राचीन आहे आणि जी आत्ता पण बोलल्या जाते संस्कृत ही भाषा, आणि ही काफी प्राचीन आहे. भारतामध्ये काफी वैज्ञानिक दृष्टिकोनाने डेव्हलपमेंट झालेले आहे. बट याचा अजूनपर्यंत नाही का कोणता फिजिकल एव्हिडन्स अवेलेबल नाही. फिजिकल एव्हिडन्स म्हणजे आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला. ठीक आहे, वर्ल्ड नोज, कारण हे खूप दिवसानंतर माहीत पडलं म्हणजे जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर मग वगैरे असं काइंड ऑफ लाईक दॅट. सो सायन्समध्ये, मेडिकल सायन्समध्ये पण खूप जास्त तरक्की केली आहे. वेद, आयुर्वेदिक हे असे एक टेक्निक आहे जे फक्त इंडियामध्येच इन्व्हेंट झाले आहे.
योगा जे एक असं टेक्निक्स आहे ज्याप्रमाणे आपल्या बॉडीला फ्रेश करता येते. अ, ते योगा इज जस्ट हे पण आपल्या इंडियातून आलेलं आहे. सो इट्स लॉट्स ऑफ रिच आहे. ओके, ठीक आहे. अनदर थिंग का नाही का, मी याच्याबद्दल एक गोष्टबद्दल नाही का मी खूप जास्त विचार करतो. आता काय आहे का, समजा विचार कर की जेव्हा भारत स्वतंत्र झाला, 15 ऑगस्ट 1947. तर तेव्हा इंग्रज निघून गेले. मग तेव्हा जे लीडर्स होते, जस्ट लाईक जवाहरलाल नेहरू तेव्हा प्राईम मिनिस्टर होते, आणि पहिले राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद. येस, राजेंद्र प्रसाद. आणि जे काही लीडर्स वगैरे होते, जे काफी लीडर्स होते, तर त्यांनी कशाप्रमाणे या देशाला इथपर्यंत डेव्हलप केलं आहे. कारण जेव्हा नाही का भारत जेव्हा आता म्हणजे इतकी तुम्हाला काही खास हिस्ट्री वगैरे माहीत नाही, बट युजली मी ऐकली आहे राहुलकडून वगैरे. असं काल खूप जास्त डिस्कशन झाले या गोष्टीबद्दल की देशबद्दल आणि महात्मा गांधीजी वगैरे वगैरे. सो त्याच्यामध्ये असं मला माहीत पडलं की जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतापासून नाही का काफी कमी पैसा होता. आणि त्यावेळेस नाही का अकाल, गरिबी, एक साधारणसा व्यक्ती 2 टाईमचं जेवणसुद्धा पण त्याला नसीब नाही. एक साधारण काही जस्ट लाईक मिडल क्लास व्यक्ती पण सुद्धा. कारण तेव्हा खूप भूकमरी आणि गरिबाचा जो ह्युमन इंडेक्स होता, जो पॉवर्टी लेवल तो बहुत जास्त होता. युजली 100%पैकी नियर अबाउट 70% लोक गरीब रेषेखाली होते, आणि त्यांना हंगर इंडेक्स पण बहुत जास्त होता, आणि लॉट्स ऑफ प्रॉब्लेम्स होते. आणि त्यावेळेस फक्त याचाच इश्यू नव्हता, दुसरा पण इश्यू होता. हिंदू आणि मुसलमान यांचे दंगे ते पण सुरू होते राव. देन त्याच्यानंतर अजून पण एक सुरू होता की जे ट्रान्सफर आलेले तेव्हा नाही का पाकिस्तान आणि इंडिया एक प्रकारे 2 देश बनण्यात आले. आणि त्याच्यामधून काय झालं की पाकिस्तानमधून येणारे लोक भारतात येत होते, भारतातून पाकिस्तानमध्ये जात होते. इट जस्ट सो मच थिंग्स होत होत्या राव या गोष्टीमध्ये. कारण सांगू, हे काफ़ी इझी नाही राव. म्हणजे कोणते स्थलांतरित करणं, देश सोडणं म्हणजे काय आहे की आता आपली जमीन आहे, आता आपली 50 एकर जमीन आहे पाकिस्तानमध्ये, बट आता देश वेगळे झाले आहे वगैरे वगैरे झाले आहे. तर आता आपण कुठं राहायचं? आता आपण भारतात राहायचं का पाकिस्तानामध्ये राहायचं? पाकिस्तान इज जस्ट लाईक अ मुस्लिम. कारण जर तुम्ही मुस्लिम असाल तर तुम्ही पाकिस्तानमध्ये आहात, हिंदू असाल तर तुम्ही बाहेर या आणि तुम्ही डायरेक्ट आपल्या हिंदुस्थानमध्ये म्हणजे इंडियामध्ये स्थलांतरित व्हावा. सो कसं आहे की त्यावेळेस मुस्लिम असन, तुमच्यापाशी जमीन असेल ना, ते पाकिस्तानमध्ये असेल तर मग तुम्हाला कोणी हात लावू शकणार नाही. बट तुम्ही हिंदू आहे तर मग भाऊ तुम्ही तुमची जमीन सोडा, सगळं सोडा, पॅकेट बिस्तरा बोयरा बांधा आणि सरळ तुम्ही बॉर्डर क्रॉस करा. या तर तेव्हा खूप काही असे काही सिच्युएशन होते त्यावेळेस नाही का. येणारे जे लोक आहेत त्यांना नागरिकत्व देणं, आणि पहिलं इलेक्शन घडवणं हे पण जास्त इम्पॉर्टंट होतं. त्यानंतर नोंदणी करायची होती, आणि ह्या साऱ्या गोष्टी त्यांनी कशा काय हँडल केल्या मला कळून राहिलं आहे. मला एक गोष्ट अजून एक कळत नाही का, संविधान आपल्या देशाला बोन स्ट्रक्चर म्हणून एक संविधान काम करतो. म्हणजे कसं आहे की आपल्या बॉडीमध्ये जे बोन स्ट्रक्चर आहे एक प्रकारे आपल्या बॉडीला उभे ठेवतो, राईट का, हे स्टेबल ठेवतो, एक प्रकारे बॉडीमध्ये पोटेन्शियल ठेवतो का आपण लिफ्टअप राहू शकतो. वी आर जस्ट स्टँडिंग ऑन अवर लेग बिकॉज ऑफ अ बोन. या म्हणजे मसल्स पण काम करतात म्हणा, पण मसल्ससोबत एक बोन, एक स्ट्रक्चर असते जे काफी मजबूत असते. तर अशाच आपल्या देशामध्ये संविधान पण एक बोन स्ट्रक्चरचं काम करते राव. तर पण हे ॲक्च्युली कशाप्रमाणे काम करते मला माहीत नाही राव. सो मला एक जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, बट आतापर्यंत माझ्यापाशी जेवढी नॉलेज
आता महात्मा गांधी आहे. आता महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यामध्ये फरक काढतो तर काय काढतो म्हणलं. ओके, तर गांधीजी यांचा मेन काम होतं की आपल्या देशाला स्वतंत्र करणं. त्यांचं हे काम नव्हतं की देशाला भूकमारी करणं किंवा दंगे फसाद कमी करणं. हां, म्हणजे त्यांची इंटेन्शन होते का असं झालं नाही पाहिजे होणार, पण त्यांचा मेन पर्पज होता की आपल्या देशाला इंग्रजापासून मुक्त करणं, आणि ते त्यांनी केलं. आता एकच व्यक्ती एवढे सारं कामं तर नाही करू शकत. आता या गांधीजीसोबत खूप काही एक त्यांची बॉडी होती, त्यांच्यासोबत नेहरू होते आणि त्यांनी त्यांची साथ दिली. आता कसं आहे की जे घटना लिहिण्यासाठी नाही का एक असा व्यक्ती पाहिजे जो ग्राउंड लेवलवरून नाही का या साऱ्या गोष्टी जाणतो. ग्राउंड लेवलवर म्हणजे ग्राउंड लेवलवर आपल्या भारताची कंडिशन कशी आहे त्यावेळेस 1947च्या वेळेस आपल्या ग्राउंड लेवलवर त्याची परिस्थिती काय आहे. तर असे फक्त एकच व्यक्ती होते आणि ते आहे बी आर आंबेडकर. बी आर आंबेडकर त्यांनी घटना लिहिली आणि त्यांनी प्रॉपरली प्रत्येक मुद्देसूद तत्त्व लिहिले की कोणत्या व्यक्तीला कशाप्रमाणे अधिकार द्यावे आणि ऑल दिस थिंग्स. या Who's that guy? Some guys in scooty and other guys. Okay. हां, तर मला काय म्हणायचं आहे, मला म्हणायचं आहे की त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते, बी आर आंबेडकर. त्यांनी या साऱ्या गोष्टी समजल्या आणि त्यांनी ते घटना लिहिली. ओके, बट आपला प्रश्न हा आहे की हे जे संविधान आहे हे आपल्या देशाला बोन स्ट्रक्चर एक प्रकारे म्हणतो, बट हे कशाप्रमाणे काम करते. या जेव्हा घटना लिहिण्यात आली, घटना म्हणजे एक प्रकारे असं आहे की बाबू तुला हे काम करायचं आहे, तुला ते काम करायचं आहे, तुला या पद्धतीनं काम करायचं आहे, तुला हे काम केल्यानंतर एवढं अधिकार भेटणार आहे किंवा असं आहे. पहिला जो भारतीय हक्क होता तो आहे एक नागरिकत्व. नागरिकत्व म्हणजे तुम्ही नागरिक व्हा पहिले. एक भारतीय नागरिक होणं म्हणजे काय असते राव. इट्स रिअली नाईस. मी पण एक भारतीय नागरिक आहो, बट मला काय असं खास वगैरे असं काही इंटेन्शन वगैरे माहीत नाही राव. पण जेव्हा तू नॉर्थ कोरियामध्ये जाशील ना तेव्हा नाही का एक नागरिकत्व काय असते तेव्हा तुला माहीत पडते. कारण तेव्हा ती गोष्ट नसते ना आपल्यापाशी. तेव्हाच भारतीय नागरिकत्व म्हणजे नाही का मी इथे राहू शकतो, मी इथे पैसा कमवू शकतो, जो पैसा आहे तो माझा राहील, टॅक्स रूपात मी गव्हर्मेंटला पैसा प्रोव्हाइड करीन, पण जो मी माझा पैसा कमवला तो माझ्यापाशी राहील आणि जो टॅक्स भरायचा तो मी भरेन. ओके, अनदर थिंग, मी या लँडवर जमिनी पण विकत घेऊ शकतो. व्हाय? कारण मी एक भारतीय नागरिक आहे. तर जमीन कोणाकडून विकत घ्यावी? गव्हर्मेंटकडून पण विकत घेऊ शकतो किंवा प्रायव्हेटमधून जे लोक असतात त्यांच्याकडून पण आपण विकत घेऊ शकतो. ओके, ठीक आहे. मी कसा पण राहू शकतो. या भारतीय नागरिकत्वामध्ये नाही का हे पण सामील आहे का मी कसा पण राहू शकतो. गभाळ, खूपच बेकार किंवा खूपच स्टायलिश, याला कोणी काही म्हणणार नाही. ऑफकोर्स नॉट. भारतीय नागरिकत्वाचं अजून एक हे आहे की समजा जर तुला वाटत आहे का कुठेतरी गलती होत आहे तर तू आवाज उठवू शकते, न्यायालयामध्ये जाऊ शकतो. आणि ते फ्री आहे. न्यायालयामध्ये जा, मला हे प्रॉब्लेम्स आहे आणि तू सांग, न्यायालय ते तुझा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करेल. ओके, अनदर थिंग, नागरिकत्व म्हणजे अजून एक हे असते की तुम्ही वोट करू शकता. हे युजली आपण ऐकलं आहे. वोट करू शकता म्हणजे आपण जे लीडर्स चॉईस करतो, आपण जे लीडर आहे ते आपण चॉईस करू शकतो की एक आपल्याला वाटते का जो लीडर आहे तो त्यांनी मागच्या वर्षी त्यांनी काम चांगलं केलं नाही, तर यावर्षी त्यांनी हा व्यक्ती चांगला काम करन तर आपण त्याला वोट देऊ. सो एक वोटिंगची पण एक प्रकारे सुविधा या नागरिकत्वामध्ये दिली आहे. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा या साऱ्या गोष्टी पण एकदम अचानकपणे
समजून घ्यायला पाहिजे होता. म्हणजे इट्स ऑल दोज थिंग्स वर्क्स. आणि जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा नाही का आपल्या देशापाशी 110 करोड होते. 110 करोड रुपये. 110 करोड आणि ते होल कंट्रीपाशी यस टू फक्त 110 करोड रुपये. तर अशा वेळेस आपल्या भारताने हे मॅनेज कसं काय केलं देशाला. ओके, हे एक चांगली गोष्ट आहे राव. कसं आहे की त्यावेळेस पैसा बहुत जास्त कमी होता. आणि अनदर थिंग का त्यावेळेस नाही का पाकिस्तान एक न्यूली बॉर्न कंट्री झाला होता. आतापर्यंत देशाची संपत्ती होती ते दिल्लीमध्ये राहत होती. आणि आता तेव्हा देश म्हणजे भारत आणि पाकिस्तान एक होता. बट आता 2 देश झाले आहे. तर आता इंडिया ते इंडिया आहे, बट पाकिस्तान एक न्यू आहे. आणि जो काही पैसा होतो तो इंडियामध्ये जमा होत होता, पाकिस्तानमध्ये जमा होत नव्हता, कारण तेव्हा पाकिस्तानच नव्हता. तर अर्धी रक्कम नाही का जे नवीन बॉर्न कंट्री पाकिस्तान त्याला देण्यात आली. म्हणजे 52 करोड रुपये ते पाकिस्तानला देण्यात आले. आणि त्याच्यानंतर उरलेले काहीतरी 50 या 55 करोड रुपये याच्यामध्ये आपला पूर्ण भारतची इकॉनॉमिक्स आणि या साऱ्या गोष्टी समजून घ्यायच्या होत्या. कारण पैसे कमी होते आणि खर्च जास्त होते. फर्स्ट ऑफ ऑल पहिला प्रॉब्लेम होता की आपल्या देशामध्ये हंगर प्रॉब्लेम खूप कमी म्हणजे खूप जास्त होता. युजली म्हणजे बहुत जास्त. आपल्याला नाही का या साऱ्या गोष्टी नाही का प्रॉपरली स्टडी करावं लागेल आणि देन आपण या साऱ्या गोष्टी सांगावं लागेल. काय आहे की आपण मन लावून किंवा मनगढंत कहाणी सांगू शकत नाही राव. इट्स इंडियन हिस्ट्री. मनगढंत कहाणी ऐकण्यासाठी खूप चांगली वाटते, बट इट इज नॉट ट्रू. सो येस, तरी मला नाही का या देशाबद्दल नाही का खूप चांगलं वाटते राव. युजल नाही का काही लोक नाही का मला बहुत वाईट वाटते राव जेव्हा नाही का लोक असे म्हणतात की आपली कंट्री फड्डूस आहे किंवा इंडिया बकवास कंट्री आहे. बाकीच्या कंट्री पहा, चायनीज पहा, जॅपनीज पहा. कसं आहे की आपण नाही का फक्त एक असा वे बघतो की आपल्याला दिसते का फक्त चायनीज आणि जॅपनीज कंट्रीज आहे किंवा अमेरिकन कंट्रीज आहे या युरोपियन कंट्रीज आहे ते काफी डेव्हलप आहे असं आपल्याला वाटते. कारण आपण दुरून चित्र बघितलं आहे ना. आपण त्या कंट्रीमध्ये थोडी गेलो आहे. आपल्याला तिथलं माहीत नाही कसं आहे, एन्व्हायरमेंट कसं आहे, काय आहे. समजा जर असा एक व्यक्ती आहे तुझ्या समोर आहे आणि तो व्यक्ती नाही का तुला म्हणजे असं इंडियाबद्दल खूप वाईट गोष्टी म्हणून राहिला, तुला वाईट वाटेल का? ऑफकोर्स वाईट वाटेल, डेफिनेटली वाईट. तर तू याच्याबद्दल काही ॲक्शन घेशील का? नाही. व्हाय? कारण सांगतो याचं रिझन हे आहे की समजा जर कोणत्या व्यक्तीला वाटते ना की ती कंट्री रॉंग आहे तर रॉंगच आहे. कारण जेवढा तो कॉन्फिडन्सने म्हणून राहिला आहे का आपली कंट्री बकवास आहे तर त्याला समजून काहीच फायदा नाही. कारण त्यानं ऑलरेडी डिसाईड केलं आहे का ही कंट्री बकवासच आहे. सो तू कितीही चांगल्या पद्धतीने सांग की आपली कंट्री अशी नाही आहे, आपल्या कंट्रीमध्ये खूप काही डेव्हलपमेंट झालं आहे वगैरे वगैरे झालं आहे, बट त्याला नेहमी निगेटिव्ह पॉईंटच दिसणार. एक चांगली गोष्ट आहे, एक अशी गोष्ट लक्षात ठेव का हे कंट्रीज आहे आणि या कंट्री हे एक आपली होल कंट्री आहे. आणि हे कंट्री जस्ट लाईक एक छोटीशी गोष्ट नाही, इट्स टू मच. या कंट्रीमध्ये करीब 130 करोड लोक राहतात. आणि विचार कर 130 करोडाची जी थिंकिंग आहे ती सारखी नसते. ऑफकोर्स नॉट. ते प्रत्येकांची वेगवेगळी असते, प्रत्येकांची वेगवेगळी. ओके, तर ह्याच्यामध्ये कोणी चांगले असतात, कोणी वाईट असतात. आता जे वाईट पर्सन आहे ना ते वाईटच पॉईंट पकडतात आणि त्यांना ते वाईटच दिसते. बट चांगले लोक आहे ना जस्ट लाईक माझ्यासारखे, मी चांगला पॉईंट पकडतो आणि चांगले माणसांनी चांगली कंट्री बनत आहे यामुळे मी त्यांचा एक प्रकारे रिस्पेक्ट करतो. मी गांधीजीला कधी वाईट असं म्हणलं नाही आणि कधी म्हणले असं तर इंटेन्शनली नाही म्हणलं आहे. एक प्रकारे असं मजाक उडवण्याच्या उद्देशाने म्हणलं आहे.
कारण तेव्हा मला माहीत नव्हतं की गांधीजी कोण आहे आणि त्यांनी काय केलं. या कोणी असो, कोणताही लीडर असो, ही इज डुईंग रिअली बेस्ट. आणि त्यावेळेस त्यांनी जे काही केलं त्यामुळे आज आपण इथे आहे, आज आपण इथे सर्वाईव्ह करत आहे. यस, मला माझ्या इंडियाबद्दल काफी प्राऊड फील वाटते. आणि ऑफकोर्स इंडियातली जी आहे कंडिशन्स काफ़ी अनस्टेबल आहे, बट हळूहळू डेव्हलप होत आहे. या एरोनॉटिक रिसर्चमध्ये म्हणजे स्पेस रिसर्चमध्ये इंडिया नासानंतर सेकंड रँकवर आहे. इस्रो, लष्कर किंवा आर्मी फोर्सेसमध्ये इंडिया आहे 4th पोझिशनवर. फर्स्ट अमेरिका, देन रशिया, चायना अँड देन इंडिया. ओके, त्याच्यानंतर आहे जे सायंटिस्ट असतात नासामध्ये, करीब 10 लोकांमागे एक व्यक्ती इंडियन आहे. 10 लोकांमध्ये एक व्यक्ती इंडियन. आणि लोकांची अशी भावना आहे अदर कंट्रीजमध्ये की इंडियन लोक काफ़ी टॅलेंटेड असतात, आणि हे ॲक्सेप्टेबल पण आहे कारण इथले लोक काफ़ी टॅलेंटेड आहे. युजली एक माझं उदाहरण घेतो, सेम गाय फ्रॉम दी अमेरिका. कारण तिथला जो व्यक्ती आहे, तिथला जो एक माझ्याच एवढा एक व्यक्ती आहे, तो इतका जास्त एज्युकेटेड झालेला नसतो. व्हाय? कारण त्यांना तिथे इतकं फ्री आहे. म्हणजे कसलं एक, आता कसं आहे आपल्याला नाही का 10th किंवा 12thपर्यंत एज्युकेशन करणं मस्ट आहे. या 12thपर्यंत राईट नाऊ 2017मध्ये तरी 12thपर्यंत एज्युकेशन करणं मस्ट आहे. आणि तो कोणताही व्यक्ती असो किंवा कोणताही दलित असो किंवा कोणताही खूप अमीर जरी असो ना, 11 किंवा 12thपर्यंत एज्युकेशन करणं मस्ट आहे. बट कसं आहे की अमेरिकेमध्ये पण एज्युकेशन सिस्टीम्स आहे राव, बट ते चॉईसेसनुसार आहे. जस्ट लाईक कोण्या व्यक्तीला वाटत आहे की माझं एक प्रकारे ॲक्टिंग किंवा अदर फील्डमध्ये मला डेव्हलपमेंट करायचं आहे, तर ते व्यक्ती नाही का लहानपणापासूनच नाही का त्या फील्डमध्ये जातात, लहानपणापासून. जस्ट लाईक आता मला फिल्म मेकर बनायचं आहे, तर मी आता स्टेप्स घेतो. राईट नाऊ माझी एज आहे 24 आणि तेव्हा मी स्टेप्स घेतो. बट जेव्हा अमेरिकेमध्ये या साऱ्या गोष्टी काफ़ी लवकर होते, फटसे. म्हणजे त्याला वाटत आहे का मला या फील्डमध्ये जायचं आहे, तो तेव्हाच चालला जातो, तो त्याची ग्रॅज्युएशन थांबवून देतो राव. तर यामुळे काय होते की कॉम्पिटिशन खूप जास्त आहे अदर फील्ड्समध्ये. जस्ट लाईक फिल्म मेकिंग किंवा डान्सिंग वगैरे, जस्ट लाईक तिथे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. कारण तिथे नाही का लोक शिक्षणाव्यतिरिक्त अदर क्वालिटीजला जास्त इम्पॉर्टन्स देतात. त्यामुळे तिथे खूप जास्त हे आहे. तर तिथला एक साधारणसा व्यक्ती एक प्रकारे बुद्धू म्हणल्या टाईप जाते माझ्याप्रमाणे. बट अदर याच्यामध्ये तो काफ़ी स्किलफुल असतो राव. या त्याचप्रमाणे इंडियन्स नाही का एक प्रकारे टॅलेंटेड म्हणून म्हणले जातात. आणि ऑफकोर्स माझी जी बायनरी कोड मूवी आहे ती पण एक प्रकारे जो कॅरेक्टर मी प्रेझेंट करून राहिला आहे, रोहन तेंडुलकर, ही इज ऑल्सो रिअली टॅलेंटेड गाय. या अब आपण एवढं बडबड केली, बट आपण आर्टिफॅक्ट एपिसोड आहे हेच नाही सांगितलं राव. आणि कितवा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. हॅलो, दिस इज दी किती 23 मिनिट झाले आणि त्याच्यानंतर मी सांगून राहिलो आहे का हॅलो दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 971 डूड. बहुतेक मला वाटते की वर्ष खतम व्हायच्या अगोदर आपला 1000वा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड होऊन जाईल. पण जेव्हा 1000वा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड होऊन जाईल तेव्हा मीच लुक बॅक 2017 हे तर वेगळं करावं लागेलच. हे डिसेंबर महिन्यात करावं लागते. लुक बॅक 2017 डिसेंबरच्या शेवटल्या वीकमध्ये किंवा शेवटल्या 1-2 वीकमध्ये हे सगळं सांगावं लागते की लुक बॅक 2017. ओके, बट आपण 1000व्या आर्टिफॅक्ट एपिसोडपर्यंत पोहोचला. इट जस्ट रिअली ग्रेट अचिव्हमेंट. मला तर स्वतःबद्दल जास्त बोलूशा वाटत नाही, त्यामुळे मी आर्टिफॅक्ट एपिसोडबद्दल जास्त बोलत नाही. बस आज जे झालं ते सांगून देतो. आज रविवार होता, आज 5 नोव्हेंबर 2017. आज मी सकाळी उठलो, आज लग्नाला जायचं होतं. सकाळी उठलो मी
दातं वगैरे घासले वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर मी लग्नाला गेलो. ॲक्च्युली मी सगळ्यांना फोन केला. वडील म्हणे की सूनला घेऊन चालला त्यामुळे त्यामुळे नाही का मी पोट्ट्यांसोबत गेलो नाही म्हणजे त्यांना म्हणलं तुम्ही डायरेक्ट या म्हणलं हॉलमध्ये. तर सूननं मी गेलो. ॲक्च्युली नाही का जे रिलेटिव्हचे लग्न आहे ना, जिथे आपण सगळेजणं आपल्या लोकांना ओळखतो, तिथे नाही का मी तर असं खुलत नाही राहू या. म्हणजे एक प्रकारे फॅमिली रिलेशन किंवा रिलेटिव्ह वगैरे दिसतात ना, इट जस्ट लाईक रिअली बंदिस्त फॉर मी. कसाला यार निकलो यार इधर से. अननोन पर्सन राहिलं तर हां चलो कोई बात नाही, कुछ भी करो, कोण ओळखते का ओळखते बास. त्यामुळे नाही का आता मी या सगळ्या पोरांना नेऊन राहिलो आहे. ते एक प्रकारे माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की या पोट्ट्याने जास्त काडबाड नाही केला पाहिजे आणि जे काडबाड करत आहे तर आपण दूर राहिला पाहिजे. आणि जास्त दूरही नाही का आपल्याला मजा पण आली पाहिजे. अशाप्रमाणे काहीतरी सिच्युएशन होती या. काही नाही लग्न लावलं वगैरे खूप चांगलं आलं. बॉय खाल्लं अडवं तिडवं खाल्लं. युजल मी इतक्यात जास्त खूप खाऊन राहिलो आणि पाणी जास्त पिऊन राहिलो आहे या. हे एक जास्त फॅक्टर आहे कारण सकाळी उठून माझी संडास क्लिअर होते. त्याच्यानंतर मग प्रतीकचा फोन आला म्हणे खेळायला येशील का म्हणे संध्याकाळी. ओके ठीक आहे मला. नंतर फोन केला तर भाऊने फोन नाही उचलला. थोडा वेळ खेळलो आणि त्याच्यानंतर मग मी आता घरी आलो. जेवण केलं. आता आर्टिफॅक्ट एपिसोड जास्त वाढवत नाही. सो एवढंच आहे. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 971. राईट नाव वी आर ॲट वर्धा महाराष्ट्र. थँक्यू.